आधुनिक भारताच्या मौखिक साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो? पत्रव्यवहार, किल्ले, वृत्तपत्रे, पोवाडे. इसवी सनाचे 13 ते 16वे शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते? राजकारण युग, धर्मसुधारणा युग, प्रबोधन युग, यापैकी कोणतेही नाही. इसवी सन 1942 मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा कोणी प्रयत्न केला? क्रिस्तोफर कोलंबस, बार्थोलोम्यू डायस, वास्को द गामा, जोहान्स गुटेनबर्ग. पीटचा भारतविषयक कायदा केव्हा मंजूर झाला? 1773, 1813, 1853, 1772. इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. त्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बक्षी जगनबंधू विद्याधर, उमाजी नाईक, तात्या टोपे, बहादूर शहा. डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर केशव हेडगेवार. बंगालची फाळणी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? लॉर्ड सर राव बहादूर रावसाहेब. सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक कोणता? मीठ, साखर, चहा, कॉफी. भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात आल्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयने केली? आयर्विन, लीना लिथगो, माउंटबॅटन, क्रिप्स. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला? वीरा सावरकर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, बाळकृष्ण चाफेकर. दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्शन या नाटकाने कोणत्या उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली? ऊस, कापूस, फळबाग, नीळ. प्रदेशाची लोकसंख्या त्या प्रदेशाच्या कशा रीतीने विखुरलेली आहे हे कशाच्या वितरणावरून समजते? जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्येच्या, प्रदेशांच्या. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या मासिकातून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले? निबंधमाला, प्रभाकर, मुकनायक, दर्पण. रवींद्रनाथ टागोरांनी कोणते गीत गायले? वंदे मातरम, स्फूर्तिगीत, जनगणमन, महाराष्ट्र गीत. सोमवंशी मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी कोणी सुरू केले? शिवराम जानबा कांबळे, गोपाळबाबा वलंकर, शिवराम कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली? पंडित नेहरू, मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर.
मंत्र्यांच्या खात्याच्या सचिवांची नेमणूक कोणत्या सेवेतून होते? जनतेतून, सनदी, राज्यमंडळ यापैकी कोणतेही नाही. अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात? 1, 2, 3, 4. संसदीय शासन पद्धती कायद्यांच्या निर्मितीत कोण पुढाकार घेते? प्रधानमंत्री, सभापती, राज्यपाल, मंत्रिमंडळ. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश, मंत्रिमंडळ. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी निवृत्त होतात? 62, 65, 60, 58. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? 1, 2, 3, 4. कर गोळा करणारी, पर्यावरणाचे रक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देण्याचे काम सातत्याने कोण करते? न्यायालय, सामाजिक संस्था, लष्कर, नोकरशाही. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, रासबिहारी बोस. संसदेचे लोकसभेतील प्रतिनिधी कोणाकडून निवडले जातात? जनतेकडून, संसदेकडून, न्यायमंडळ यापैकी कोणतेही नाही. कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते? राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे? राज्यपाल, परराष्ट्रमंत्री, न्यायाधीश, सरन्यायाधीश. निवडणुकीस उभे राहणाऱ्या उमेदवारांना न्यायालयाने त्यांची मालमत्ता आणि उत्पन्न तसेच शैक्षणिक पात्रता यांविषयीची माहिती कोणत्या पत्राद्वारे देण्यास सांगितले जाते? रजिस्टर, शपथ, जामीन, आंतरदेशीय. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद. अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला मदत करतात त्या सेवांना काय म्हणतात? शासकीय सेवा, लष्करी सेवा, सामाजिक सेवा यापैकी कोणतेही नाही. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी कोणती वेळ झालेली असते? सकाळ, मध्यान्ह, संध्याकाळ, रात्र. भारतातील वेळेच्या अचूक संदर्भातील सेवा कोणती
संस्था पुरविते. पुणे, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता. कवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत कसे आहे? अतिशय कमी जाडीचे, कमी जाडीचे, मध्यम जाडीचे, यापैकी कोणतेही नाही. अल्टोक्युम्युलस व अल्टोट्रेटस ढगांचा कोणत्या प्रकारात समावेश होतो? जास्त उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग, कमी उंचीवरील ढग, क्युमुलस ढग. मानव आणि पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने कोणत्या क्षेत्रफेटी उपयुक्त ठरतात? भौगोलिक क्षेत्रफेटी, नैसर्गिक क्षेत्रफेटी, शैक्षणिक क्षेत्रफेटी, धार्मिक क्षेत्रफेटी. निवासी क्षेत्रांमध्ये जमिनीचा वापर कशासाठी केला जातो? व्यवसायासाठी, लोकांच्या राहण्यासाठी, पर्यटनासाठी, व्यापारासाठी. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची काय समजले जाते? लिंग गुणोत्तर, वयोगट रचना, वयोगट प्रमाण, लोकसंख्येची रचना. जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते नकाशे असतात. लघु प्रमाण नकाशे, बृहत प्रमाण, अंक प्रमाण, रेषा प्रमाण. कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? 0 ते 14, 14 ते 60, 15 ते 60, 15 ते 59. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाचे नमुने कोणाकडे असतात? तलाठी, सरपंच, मामलेदार, ग्रामसेवक. कोणत्या ठिकाणी 6 महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि 6 महिने रात्रमान असते? मंगळावर, पृथ्वीवर, ध्रुवावर, विषुववृत्तावर. तर त्याही 2 लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 15 मिनिटांचा फरक असतो, 4 मिनिटांचा फरक असतो, 30 मिनिटांचा फरक असतो, 60 मिनिटांचा फरक असतो. पृथ्वी एका तासात किती अंश स्वतःभोवती फिरते? 10 अंश, 15 अंश, 20 अंश, 25 अंश. पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली? 400 कोटी, 420 कोटी, 450 कोटी, 460 कोटी. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? 11,034, 8,848, 3,700, 3,600. कोणता महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे? पॅसिफिक, हिंदी, अंटार्क्टिका, भूमध्य. कोणत्या जमिनीच्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते? बागायत शेतजमीन, जिरायत शेतजमीन, बिगर शेतजमीन, गायरान शेतजमीन. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही काय म्हणून ओळखली जातात? कॉल सेंटर, IT, विदेशी, देशी.